नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत अल्फा अमायनो ॲसिडची नावं. तुम्हा सर्वांना माहीत आहे अल्फा अमायनो ॲसिड म्हणजे काय, याच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. तर हे अल्फा अमायनो ॲसिड्स कोणते कोणते आहेत, किती आहेत, याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं, प्रोटीनमध्ये आढळणारे अल्फा अमायनो ॲसिड किती असतात? दे आर 20 इन नंबर. इथे लिहितो मी, दे आर 20 इन नंबर. ओके, एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं आहे. बाबांनो, आपला हा जो प्रोटीन आहे, प्रोटीन हा कशापासून बनलेला आहे? प्रोटीन हा बनलेला आहे तुमच्या अल्फा अमायनो ॲसिड पासून. जेव्हा अनेक अल्फा अमायनो ॲसिड्स एकमेकाला जोडतात तेव्हा एक मोठी चेन तयार होते, एक मोठं स्ट्रक्चर तयार होतं, ज्याला आपण प्रोटीन असं म्हणतो. प्रोटीन कशापासून बनलाय? अल्फा अमायनो ॲसिड. मग असे अल्फा अमायनो ॲसिड किती आहेत? लक्षात ठेवा, प्रोटीन हा 20 अल्फा अमायनो ॲसिड पासून बनलेला आहे. खलास. सो प्रोटीन्स आर मेड अप ऑफ 20 अल्फा अमायनो ॲसिड्स. 20 अल्फा अमायनो ॲसिड्स आर प्रेझेंट इन द प्रोटीन्स. मग हे प्रोटीन्स वेगवेगळ्या प्रकारे कंबाईन होतील आणि हे सगळे अल्फा अमायनो ॲसिड्स, हे सगळे कोण आहे? अल्फा अमायनो ॲसिड्स. आणि हे सगळे अल्फा अमायनो ॲसिड्स जेव्हा एकमेकाला जोडतात तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स तयार होतात. कोणता प्रोटीन तयार व्हावं हे कशावरती अवलंबून आहे? कोणता अल्फा अमायनो ॲसिड जोडलाय याच्यावरती अवलंबून आहे. ओके, असू द्या. मग आता हे अल्फा अमायनो ॲसिड कोणकोणते आहेत? 3 प्रकारचे अल्फा अमायनो ॲसिड असतात. न्यूट्रल 1 पासून 15 पर्यंत ही सगळी नावं जी आहेत, हे सगळे कोणत्या प्रकारचे अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत? न्यूट्रल. त्यानंतर 16 आणि 17 हे जे 2 आहेत हे आहेत ॲसिडिक अल्फा अमायनो ॲसिड. आणि 18 पासून 20 पर्यंत हे 3 जे आहेत, दीज आर द बेसिक अल्फा अमायनो ॲसिड. तुम्हा सर्वांना माहित आहे अल्फा अमायनो ॲसिड्स आर ऑफ 3 टाइप. सम ऑफ द अल्फा अमायनो ॲसिड्स आर न्यूट्रल, some of the alpha amino acids are acidic, some of the alpha amino acids are basic. From 1 number to 15 number, all these alpha amino acids are neutral because R is neutral group where there is no any functional group. From 16 to 17, these two alpha amino acids are acidic because the side chain contains the carboxyl group, and these 3 alpha amino acids are nothing but the basic because the side chain or R, here also R contains carboxyl group and here R contains amino group. तर अशा प्रकारे न्यूट्रल, ॲसिडिक, बेसिक, न्यूट्रल, ॲसिडिक, बेसिक, न्यूट्रल, ॲसिडिक, बेसिक, अशा 3 प्रकारचे अल्फा अमायनो ॲसिड्स तुमच्या समोर आहेत. ओके, पुढे आपण जाऊया. आता हे अल्फा अमायनो ॲसिड, आता प्रत्येक अल्फा अमायनो ॲसिडचं नाव तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतोय किंवा प्रत्येक नाव तुम्हाला सांगतो. पहा, ऐका. पहिला आहे ग्लायसिन, ॲलॅनाइन, व्हॅलिन, ल्युसीन, आयसोल्युसीन, अस्पार्जिन, ग्लुटामाइन, सेराइन, थिओनाइन, सिस्टीन, मिथोनाइन, फिनाइलमाइन, ट्रायोसाइन, ट्रिप्टोफान, प्रोलीन. देन अस्पार्टिक ॲसिड, ग्लुटामिक ॲसिड, लायसिन, आर्जिनिन, हिस्टिडीन. हे सगळे जे आहेत हे सगळे आपले अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत. प्रत्येक नाव त्या ठिकाणी आपण व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. एक एक नाव सांगतो, नीट ऐका. ग्लायसिन डड्डडांग, ॲलॅनाइन डड्डडांग, व्हॅलिन डड्डडांग, ल्युसीन डड्डडांग डड्डडांग डड्डडांग, आयसोल्युसीन डड्डडांग, अस्पार्जिन डड्डडांग, ग्लुटामाइन डड्डडांग, सेरीन डड्डडांग, थिओनाइन डड्डडांग डड्डडांग डड्डडांग, सिस्टीन डड्डडांग, मिथोनाइन डड्डडांग, फिनिलानाइन डड्डडांग, ट्रायोसिन डड्डडांग, ट्रिप्टोफान डड्डडांग, प्रोलीन डड्डडांग 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 डड्डडांग. तिकडं ॲस्पार्टिक ॲसिड डड्डडांग, ग्लुटामिक ॲसिड डड्डडांग डड्डडांग डड्डडांग, लायसिन डड्डडांग, आर्जिनिन डड्डडांग, हिस्टिडीन डड्डडांग 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 डड्डडांग. अहो, हे सगळी नावं जी सांगितली ना, हे सगळी नावं कुणाची आहेत? ऑल दीज आर द अल्फा अमायनो ॲसिड. ही सगळीच्या सगळी नावं अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत. आणि एक लक्षात ठेवा, एक वाक्य आपण लक्षात ठेवायचं, ह्या सगळ्या अल्फा अमायनो ॲसिडपैकी काही अल्फा अमायनो ॲसिड्स हे आपल्या शरीरामध्ये तयार होत नाहीत. Some of the alpha amino acids are not synthesized in our body.
but they are taken through the diet, and such alpha amino acids are called as essential amino acids. म्हणजे एक नवीन शब्द आपल्याला, इसेन्शियल अमायनो ॲसिड म्हणजे काय, त्याचा जे अर्थ लक्षात घ्या. इथे तुम्ही हो का, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. आता इसेन्शियल अमायनो ॲसिड्स म्हणजे काय, अशा प्रकारचे अमायनो ॲसिड जे आपल्या शरीरामध्ये, जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत, जे आपल्याला अन्नाच्या द्वारे घ्यावं लागतं. आपण जे डाएट घेतो, आपण जो आहार घेतो, या आहाराच्या द्वारे, त्याच्या मार्फत आपल्याला आत घ्यावं लागतं. अशा प्रकारचे जे जे अल्फा अमायनो ॲसिड्स असतील, सच अल्फा अमायनो ॲसिड्स आर कॉल्ड ॲज essential amino acid. The amino acids which are not synthesized in our body but they are taken through the diet. Diet म्हणजे आहार, आहारातून घेतो आपण. Such alpha amino acids are called as essential amino acids. संपलं. अशा प्रकारचे अमायनो ॲसिड जे आपल्याला शरीरामध्ये तयार करता येत नाहीत, अशा प्रकारचे अल्फा अमायनो ॲसिड्स जे आपल्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत, परंतु ज्याला आपल्याला आहारामधून घ्यावं लागतं, आहाराच्या द्वारे घ्यावं लागतं, विच आर नॉट सिंथेसाइज्ड इन आवर बॉडी बट दे आर टेकन थ्रू द डायट. सच अल्फा अमायनो ॲसिड्स आर कॉल्ड ॲज इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. संपलं. अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. इतकाच हा अतिशय छोटा भाग आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. मी काय काय सांगितलं बघा. प्रोटीन हे कशापासून बनलेले असतात तुम्हाला सर्वांना माहीत आहे. बाबांनो, हे 20 अल्फा अमायनो ॲसिड्स आहेत. 20 अल्फा अमायनो ॲसिड्स कुठले कुठले आहेत, प्रत्येकाचं नाव तुमच्यासमोर आहे. हे अल्फा अमायनो ॲसिड्स 3 प्रकारचे असतात. नंबर 1 ॲसिडिक, नंबर 2 बेसिक, नंबर 3 न्यूट्रल. हे सगळे न्यूट्रल आहेत, पुन्हा ॲसिडिक आणि पुन्हा बेसिक. आणि या अल्फा अमायनो ॲसिडपासून प्रोटीन तयार होतात. आणि काही अल्फा अमायनो ॲसिड्स हे आपल्या शरीरामध्ये तयार होत नाहीत, ते आपण डाएटमधून घेतो. अशा प्रकारच्या अल्फा अमायनो ॲसिडला म्हणतात इसेन्शियल अमायनो ॲसिड्स. तर ही सगळी माहिती आपल्यासमोर आपण सांगितलेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.